राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह दिसत आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर आता थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदालाच कायदेशीर आव्हान देणारी नोटीस पाठवली आहे. त्याचवेळी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी देखील पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि सुधारणा करण्याची गरज आहे असं वक्तव्य केल्यामुळे राजकीय चर्चांना आणखीन उधाण आलंय. त्यामुळे आता एकच प्रश्न विचारला जातोय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरंच सत्ता संघर्ष सुरू झाला आहे का? सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला पक्षातूनच आव्हान दिलं जात आहे का? आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेमुळे या चर्चांना आणखीन बळ मिळालं आहे का? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण अपघातात विमान दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पक्षासमोर सर्वात मोठा प्रश्न होता, आता नेतृत्व कोण करणार? त्यानंतर पक्षाने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवली. सुरुवातीला पक्ष एकसंघ असल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं. मात्र काही महिन्यांमध्येच पक्षातील नाराजी हळूहळू बाहेर येऊ लागली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत देखील चर्चा सुरू झाली. काही नेत्यांना नव्या नेतृत्वाच्या निर्णय प्रक्रियेबाबत नाराजी असल्याच्या देखील चर्चा रंगू लागल्या होत्या. या सर्व घडामोडींमध्ये सर्वात मोठा धक्का दिला तो पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी. त्यांनी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आणि या नोटिसीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही पक्षाच्या घटनेनुसारच झालेली नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नोंदीनुसार प्रफुल्ल पटेल यांनी तात्पुरते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहायला हवं होतं. त्यानंतर नियमानुसार राष्ट्रीय अधिवेशन बोलावून कायमस्वरूपी अध्यक्षाची निवड व्हायला हवी होती. मात्र ती प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली नसल्याचा आरोप सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे. त्यामुळे 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या वैधतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. आणि याच दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना आणखीनच उधाण आलंय. त्यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलंय की अजित पवार यांच्या जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झालीय. ती भरून काढणं अजिबात सोपं नाहीये. पक्षात काही सुधारणा करण्याची गरज आहे. हे विधान समोर आल्यानंतर अनेक राजकीय विश्लेषकांनी याचे वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. कारण याआधी देखील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार असा अंतर्गत संघर्ष असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी लगेचच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलं की सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीशी माझा कोणताही संबंध नाही. सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेनुसारच झाली आहे. माझं विधान हे फक्त पक्षात निर्माण झालेल्या पोकळीबाबत होतं. त्याचा आणि या नोटिशीचा अजिबात संबंध नाही. तरीही त्यांच्या सुधारणांची गरज या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना पूर्णविराम अजिबात मिळालेला नाही. दरम्यान अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र तसेच राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा पक्षातील प्रभाव झपाट्याने वाढत असल्याच्या चर्चा आहेत. अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग वाढला असल्याचं सांगितलं जात आहे आणि सहभाग वाढला देखील आहे. मात्र काही नेत्यांना ही गोष्ट अजिबात रुचत नसल्याचं देखील बोललं जात आहे. कमी राजकीय अनुभव असलेल्या व्यक्तीचं म्हणणं का ऐकावं असा प्रश्न काही नेत्यांकडून उपस्थित केला जात असल्याच्या देखील सध्या चर्चा आहेत. त्यामुळे पक्षात दोन वेगवेगळे गट तयार झाल्याचं चित्र अनेकांना पाहायला मिळतंय. त्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारी महिन्यात प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला केलेला पत्रव्यवहार. सुनेत्रा पवार यांनी मार्चमध्ये दुसऱ्या पत्राद्वारे तो रद्द केला होता. त्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख केवळ राज्यसभेचे गटनेते म्हणून करण्यात आला होता, तर सुनील तटकरे यांचा उल्लेख लोकसभेचे गटनेते असा करण्यात आला होता. मात्र या दोघांच्या पक्षातील अधिकृत पदांबाबतचा जो संभ्रम आहे आज देखील कायम असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच आता आलेल्या नोटिशी मागे केवळ सच्चिदानंद सिंह आहेत की पक्षातील आणखीन कोणाला वरिष्ठ नेत्याचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे याची सध्या चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. आता सर्वांचं लक्ष आहे ते पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार यांच्याकडे. ते या नोटिशीवर काय निर्णय घेत आहेत, सच्चिदानंद सिंह यांच्यावर काय कारवाई होते आणि पक्ष या वादावर अधिकृत भूमिका काय घेतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मात्र एक गोष्ट मात्र नक्की आहे की अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नेतृत्वाची पोकळी अजून देखील पूर्णपणे भरलेली दिसत नाही. सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व, प्रफुल्ल पटेल यांची भूमिका,
पार्थ पवारांचा वाढता प्रभाव आणि आता आलेली कायदेशीर नोटीस या सर्व घटनांमुळे पक्षात अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरतीये. मात्र प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवार यांची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशा चर्चांना सध्या जोर धरलाय. अर्थात कोणताही ठोस पुरावा सध्या उपलब्ध नाही, त्यामुळे तो निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. पुढील काही दिवसांमध्ये पक्षाची भूमिका आणि त्या नोटिशीवर होणारी कारवाई यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढचं राजकारण अवलंबून असेल. तुमच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरंच नेतृत्वाची लढाई सुरू आहे का, की हा फक्त अंतर्गत मतभेदांचा भाग आहे? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.